आता हे जे घणसोलीचं निवारा जे केंद्र आहे आणि त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती की ह्याच्यामध्ये प्रस्तावात लिहिलेलं आहे की आयुक्त साहेब जे आहेत त्यांना नोडल अधिकारी नेमलेले आहेत आणि त्या माध्यमातून हे त्यांचं जे आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी हे व्यवस्थापन जे आहे ते बघायचं आहे या सगळ्या ज्या काही बेघर लोकांचं. तर मला आपल्याला विचारायचं आहे की हे आपण किती वर्ष झाले करतोय, पहिला प्रश्न. दुसरा, ह्याच्यावरती आपण आतापर्यंत किती खर्च केलेला आहे. जर का हे निवारा आपण शेड त्यांच्यासाठी बांधलेलं आहे, जे काही शेड किंवा घर किंवा जे काही वास्तू, तिकडे रोज रात्री किती बेघर स्वतः येऊन तिथे राहत आहेत आणि नंतर त्यांच्या एवढा जो काही खर्च आपण केलेला आहे त्याचा आपण कोणाला हिशोब देतोय, कोणाला आपण रिपोर्ट कोणाला करतोय. न्यायालयाने आपल्याला आदेश दिलेले आहेत, म्हणजे एक्झॅक्टली काय आदेश दिलेले आहेत ते पण आम्हाला कळवावे. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही कोणालाही आपल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगतो किंवा वॉर्ड ऑफिसरांना सांगतो ह्यांच्यावर ॲक्शन घ्यायला, त्यांचं म्हणणं आहे की ह्युमॅनिटी बेसिसवर मानवताच्या माध्यमातून आपल्याला ह्यांची काळजी घेणं हे आपलं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. हे कुठे स्पेसिफाय झालेलं आहे, कसं झालेलं आहे, हा रूल कोणी बनवलेला आहे आणि कसा काय फॉलो होणार आहे तो. म्हणजे आता जर का महानगरपालिकेने घणसोलीमध्ये जर का एक बनवलेलं आहे हे निवारा शेड, तसंच जर का आपले हे बेघर जर का वाढत गेले, त्यांना कळलं महानगरपालिकेमध्ये चांगली त्यांना सोय मिळतीये, तर असे सगळीकडून बेघर येतील. मग आपण जसं एक घणसोलीत बांधले तसं आता प्रत्येक नोडमध्ये आपल्याला आपल्यावरती ते कंपल्सरी होईल का? त्याचे काही रूल्स असतील ना, काही लिमिटेशन असतील ना. एका बेघराला आपण किती दिवस आपल्या ह्याच्यामध्ये त्याला निवारा द्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याचं काय होणार, तो कुठे जाणार, त्याची कोण काळजी घेते? शासन घेतंय का? शासन किंवा न्यायालय जेव्हा आपल्याला काही करायला सांगतं किंवा काही आदेश देतात, त्याची काहीतरी टाइम लिमिट असली पाहिजे. टाइम बाउंड काहीतरी इथे लिहिलेलं आहे की हा काहीतरी टाइम बाउंड वाला प्रोग्राम आहे. हा टाइम बाउंड प्रोग्राम मग किती वर्षापासून चालू आहे आणि ह्याचा काय रिपोर्ट कुठे आहे? ह्याचा खर्च फक्त सांगितलेला आहे, ह्याचे डिटेल्स कुठे आहेत की किती बेघरांची काळजी घेतोय आपण, काय खर्च करतोय, हा जो खर्च करतो एक्झॅक्टली कशासाठी करतो, त्याच्यामध्ये आपण त्यांना काय सोयी देतो, कसं ह्याचा ब्रेकअप काय या खर्चाचा, आणि हे सगळे बेघर जे येत आहेत त्यांचं पुढे होतंय काय, कुठे जात आहेत. आणि जेव्हा आम्ही ह्यांना विचारतो की मग आता हे जर का घणसोलीचं बेघरांसाठी आपण बनवलेलं छानसं घर आहे, तर मग हे बेघर का आपल्या ह्याच्या खालती राहत आहेत, ब्रिजेस खालती, आपल्या रस्त्यावरती, गार्डन्समध्ये जिथे जागा मिळेल तिकडे ते सगळीकडे गर्दुले बनवून फिरतायत, चोऱ्या करतायत, आपल्या मुलींना छेडतायत तिकडे बसून त्या रस्त्यावरती, जेवण त्या रोडवरती बनवतायत. आणि जेव्हा त्यांना आपण तिथून हलवायचा प्रयत्न करतो तर ते त्यांच्या मुलांना उचलून आपटून मारून टाकू अशी धमकी आपल्यालाच देतात, स्वतःच्याच मुलांना उचलून. परवा ते उचलायला गेले त्या सीवूड्स ब्रिजच्या खाली, तर त्या बेघरांनी स्वतःला ती चाकू घेऊन स्वतःला मारायचा प्रयत्न करत होती आणि ह्यांना धमक्या देत होती. हे असं आपण का टॉलरेट करतोय? म्हणजे ह्याच्या मागे ह्याला काहीतरी एक आळा आणणं गरजेचं आहे. नाहीतर हे असा खर्च आपण वर्षानुवर्ष करत राहू, हा खर्च वाढतच जाईल, कमी नाही होणार आहे आणि बेघरांची संख्या पण वाढत जाईल. तर ह्याचे मी जे काही आता प्रश्न विचारले मॅडम, मला त्यांच्या सगळ्यांची उत्तर पाहिजेत. आणि हे उत्तर कोण देणार आहे? आयुक्त साहेब देणार आहेत का अतिक्रमण विभाग देणार आहे? आपण जरा मला हे उत्तर द्यावेत अशी आपल्याला विनंती करते. धन्यवाद.